खाली पण ओटी छान अशी भरलेली आहे. खणनारलाची ओटी विथ साडी तिने भरलेली आहे. की बाबा कोल्हापुरी जगात भारी. आणि निघाली बघा स्पेशल कटवडा. तिने कटवडा आता बघूया एवढं ती खाईल का. सो लेट्स सी. चाललेलं आहोत कान्हेरी बटला आणि त्याच्यानंतर न्यू पॅलेस ऑफ शाहू महाराज तिकडे जाणार आहोत. ऊन खूप आहे ॲक्च्युली त्याच्यामुळे कोल्हापूरला खूप खतरनाक ऊन आहे. खूप आहे. सनस्क्रीन शिवाय तुम्ही बाहेर पडू शकता. नमस्कार मित्रांनो. तर आज दिवस आहे दुसरा आणि आम्ही चाललो आहे श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला. आज असा प्लॅन एकदम घाईघाईत असं काही नाही. आम्हाला संध्याकाळी निघायचं आहे. तर आम्ही मस्त आज सकाळी मला वाटतं आता 7 वाजलेले. आता आम्ही दर्शन लवकरात लवकर करून बाहेर येऊन थोडं नाश्ता वगैरे करून पुन्हा हॉटेलला येऊ. नंतर आम्ही चेकआउट करणार आहोत इकडून ॲक्च्युली. आणि नंतर मग शाहू पॅलेस आणि दुसरा गोष्टी आम्ही थोडं एक्सप्लोर करणार आहोत कोल्हापूरमधल्या. सो तसेच मित्रांनो आत्ताचा हा जो दिवस असेल हा सेकंड आपला ब्लॉग असेल. तर ह्याच्यामध्ये अजून आता मी नवीनच ह्याच्यामध्ये तुम्ही मला सजेशन करा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर आवडत असतील अशा कंटेंट तर लाईक तर जरूर करा. बट आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही की अजून मी काही नवीन इम्प्रूव्हमेंट करू ह्याच्यामध्ये. तर चला मग कोल्हापूरला आता आपला दुसरा दिवस आहे जसं सांगितल्याप्रमाणे. तर आम्ही ह्या थोड्या गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत. जसं की शाहू पॅलेसला जाणार आहोत. रंकाळाला आम्ही संध्याकाळी जाणार आहोत. आणि इकडे खूप साऱ्या गोष्टी आता आम्ही एक्सप्लोर करतो. तर तुम्हाला पण यातल्या काही गोष्टी माहिती असेल तर तुम्ही पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हे जर कुणाचं गाव असेल तर नक्कीच कौशल तू पण कमेंट कर ह्याच्यामध्ये की बाबा कोल्हापूर हे जगात भारी. आणि हो कालचं आम्हाला जे जेवण आणि लोकांचं इकडचं बोलण्याचं पद्धत खूप छान आहे. सर्व हेल्पफुल आहेत. जसे आपल्या महाराष्ट्रात तुम्ही कुठेही जा सर्व लोक खूप हेल्पफुल आहेत. मला बाहेरचं एवढं माहिती नाही बट इकडे खूप लोक हेल्पफुल आहेत. आपण बोलतो की लोक हॉटेलमध्ये हे करतात ते करतात किंवा दादागिरी करतात ज्या एरियामध्ये जाऊ. तर तसं काही नाही आहे. इथे लोक खूप हेल्पफुल आहेत. तर या तुम्ही पण महालक्ष्मी दर्शनासाठी या. तर बघा मित्रांनो मराठी साज. आता रिंकल पण म्हणजे माझी बायको ती पण रेडी झालेली आहे आता आम्हाला जायला. तर रिंकल तुला कसं वाटतंय? मला खूप छान वाटते. खूप म्हणजे खूप. आता आम्ही महालक्ष्मी दर्शनाला जाणार आहोत. बघू एक्सप्लोर करून महालक्ष्मी दर्शन कसं होतं. येस. तर मित्रांनो आता सकाळी थोडंसं नाश्ता भूक लागलेली आहे आम्हाला. आता आम्ही ते हप्पे आणि थालीपीठची ऑर्डर केले. तिथे बघा आहेत असा ते लोकल फूड आहे असा ते आम्ही खातोय. आणि बघूया आता टेस्ट करून सांगतो. सो रिंकल पण खाणार आहे. तिने थालीपीठ ऑर्डर केलं आहे बट तुम्हाला माहितीच आहे ती यातलं पण खाणार. सो बघूया. चला मित्रांनो नाश्ता केल्यानंतर चाय पाहिजे. बघा आम्ही दोघांनी चाय घेतली आहे कटिंग घेतली इकडे. सो चाय घेणार आणि नंतर मग दर्शनासाठी जाणार. मग थोडा टाईम लागला तरी चालेल कारण का आता मग भूक लागलेली नसतं त्याच्यामुळे पेटपूजा तर झालेली आहे. सो आता तिथं 2 तास गेले तरी चालेल. बघूया आता आतमध्ये जाऊन लेट्स. भाहेर माणसं म्हणजे थोडी गर्दी आहे आतमध्ये कारण का आज रविवार आहे. तर चला बघूया. मित्रांनो बघा लाईन चालू झालेली आहे इकडून. आणि इथे लेडीजची लाईन वेगळी आहे आणि जेंट्सची लाईन वेगळी आहे. तर बघूया आता किती टाइम लागतो दर्शनासाठी. विठ्ठलचं मंदिर आणि इथे बाजूला जे महालक्ष्मीचं मंदिर आहे. तर मित्रांनो जवळजवळ आम्हाला अर्धा तास झालेला आहे. अजून नंबर नाही आलेला आहे. जवळ पोचलो आहे तुम्ही बघू शकता इकडे. हे बघा खूप जवळ पोचलो आहे. तर जवळजवळ आता मला वाटतं अजून अर्धा तास लागेल पूर्ण दर्शन होईपर्यंत. तर चला मित्रांनो आता गाभाऱ्यात आम्ही प्रवेश करतो आहे. तर ओके इथून पुढे किती टाईम लागेल. तर मित्रांनो असं छान असं दर्शन झालं. आता देवीचं स्नान चालू आहे पण आम्हाला दर्शन लाईन चालू होती तर आम्ही दर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे. एकदम शांततेत आम्हाला 45 मिनिट्स लागले. जास्त काय टाईम लागला नाही दर्शनासाठी. बट खूप असं छान असं दर्शन झालं. इकडून पाठी बघता ना तुम्ही तर तिथे आपल्याला मुखदर्शन पण आहे आणि आतमध्ये त्या साईडला गाभाऱ्यामध्ये जायला आपल्याला मिळतं. तर छान असं दर्शन झालं. कली पण ओटी छान अशी भरलेली आहे. खणनारलाची ओटी विथ साडी तिने भरलेली आहे. तर छान असं दर्शन झालेलं आहे ते. तर मित्रांनो हे जे दिसतंय ना हे मुखदर्शनाची लाईन आहे.
आणि तिथे लवकर नंबर येत होता, एवढा काही गर्दी नाही आहे, तिथे लवकर होता. पण तिथं आतमध्ये जी लाईन आम्ही जे गेलेलो त्याला थोडीशी लाईन होती. थोडं आतमधच्या साईडून आपल्याला बघायला मिळतं देवीचं दर्शन होतं तिथून छान असं. तर मस्त वाटलं, खूप छान प्रसन्न वाटलं. मॉर्निंगलाच दर्शन झालेलं आहे आमचं, तर छान वाटलेलं आहे. तर तुम्ही पण कधी आलात ना तर थोडं डायरेक्ट तिकडे लाईन लावून छान असं दर्शन घ्या. तिकडे दत्तांचं मंदिर आहे आणि इकडे असं पाठपूजा चालू आहे, बघू शकता. आता सध्या दागदुगीचं काम चाललं आहे मला वाटतं, म्हणून हे सर्व असं लावलेलं आहे. तर मित्र दर्शन झालं आहे, थोडीशी शॉपिंग पण झाली. दादा पण आम्हाला भेटला आहे, तरी पण मुखदर्शनात आला होता, त्याने पण दर्शन घेतलं आहे खूप. आणि दादा हो धन्यवाद, आज तुला काल आमचा खूप टाईम वाचला, त्याच्यामुळे गाडी दिली. गाड्या कसं बघा, इथे जर आपल्याला प्रायव्हेट गाडी असेल तर खूप खूप फायदा होतो, कारण का तर थोडंसं डिस्टन्स लांब आहे दोन्ही देवस्थानचं. तर खूप छान वाटलं. कसं आहे, आपल्या सिटीमधून येऊन जर बाहेर येत असतील तर काही ना काही मदत व्हायला पाहिजे. बरोबर. सो त्याच्यामुळे दर्शन दिलात, खूप खूप छान वाटलं. थँक्यू. मित्रांनो, आता आम्ही इथे एक छान असं साऊथ इंडियन टाईप हॉटेल आहे, तिथे आम्ही हे मेंदूवडा आहे, दादानी पण मेंदूवडा घेतलेला आहे. आणि लिटरली बघा स्पेशल कटवडा, तिने कटवडा. आता बघूया एवढं ती खाईल का, सो लेट्स सी. तर मित्रांनो, आता आम्ही चेकआउट करून निघतोय. आम्ही इथे बॅग ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे आम्ही बॅग ठेवलेले आहेत. तर दादा बोलले आम्हाला की तुम्ही इथे बॅग ठेवू शकता असं. मग आता मी बॅग ठेवून आता इथून पुढे आम्ही आता चाललेलो आहोत कानेरी मठला, आणि त्याच्यानंतर न्यू पॅलेस ऑफ शाहू महाराज तिकडे जाणार आहोत. आणि ते एक्सप्लोर करून मग नंतर आमची संध्याकाळची ट्रॅव्हल्स आहे. तर चला बघूया पुढे कसं काय होतं आहे. चलो. तर मित्रांनो, जरा खूप ऊन आहे, तर आम्हाला हे मास्क भेटले तर रस्त्यावरती विकत होते, तर आम्ही घेतलं आहे. कारण का ऊन एवढं आहे ना, तर मित्रांनो विचार करू नका, उन्हाच्या झळा लागतात. शाबाश बेटा, बहुत बढिया. तर इथं बघा, आम्ही शिवाजी युनिव्हर्सिटी आहे आपली, शिवाजी महाराजांच्या नावावरती युनिव्हर्सिटी आहे, कोल्हापूरची युनिव्हर्सिटी. तो तुम्हाला मी समोर दाखवतो बघा कसं दिसतो. जसं तुम्ही समोर बघू शकता, हे बघा छान अशी युनिव्हर्सिटी आहे. तर मित्रांनो, हे समोर बघा, हे एंट्री गेट आहे श्री क्षेत्र सिद्धिगिरी महासंस्थान कनेरी मठ कोल्हापूर. तर इथे बघूया आता आतमध्ये कसं काय आहे ते तुम्हाला मी सर्व दाखवतो. इथे एंट्री फी आहे, मला वाटतं 250 रुपये पर पर्सन एंट्री फी आहे. मित्रांनो, हे बघा इकडे पुढे एक प्राचीन मंदिर आहे, तिथे आम्ही चाललो आहे. खूप साऱ्या अशा शिड्या आहेत, शिड्याने आता हळूहळू वर चाललो आम्ही. हे बघा असे स्टॅच्यूज आहेत तिथे. तो तोंड बघा कसा शिड्या चढून कसं झालेलं आहे, कसं वाटतंय. थकलो यार, थकलो. एकतर एवढं ऊन, तर एवढ्या मोठ्या सीड्या. मंदिराच्या पाठीत असं मोठा असा खूप मोठा असा नंदीचा स्टॅच्यू आहे, त्याच्या पाठी शिवजींची मूर्ती आहे आणि इथून अशी एंट्री आहे. बघा गेट आहे, आणि गेटच्या समोर बघा तुम्ही कोण बसलेत, स्वागतोत्सुक आपले वानर महाराज. इथून एंट्री आहे, तर छान अशी मध्ये मंदिर आहे. तर हॅलो मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता आता आम्ही इथे मठामध्ये आहोत, आणि खूप शांतता आहे इकडे. तुम्ही आजूबाजूला हे परिसर बघा, खूप किती छान आहे. रिंकल त्याला दाखव त्या साईडला असं. तर यस, थोडंसं इकडे पण दाखव. तिथे बघा, तिकडे हे आहे मंदिर आहे वरती प्राचीन. खूप असं शांत असं वातावरण आहे, खूप छान वाटलं इथे. आम्हाला म्हणजे 2 तास तरी आम्हाला ॲटलिस्ट तिथे तुम्हाला सर्व फिरायचं असेल 2 तास लागतील. आम्हाला जायचं होतं तिकडे म्युझियमला आणि गार्डनला, पण म्युझियम काही कारणास्तव बंद आहे वाटतं. तर आम्हाला गार्डनची तिकीट आहे, असे दोन्ही मिळून मी तिकिटाचं तुम्हाला जसं बोललो की 250 रुपये तिकीट आहे, आणि मग आता गार्डनचीच आहे फक्त, तर गार्डनची 50 रुपये आहे. तर आता आम्ही चाललो आहे गार्डनला थोड्या वेळ, आणि तिथलं पण तुम्हाला मी दाखवतो कसं काय. हे बघायला खूप शांत आहे, आणि शांत वातावरण आहे इकडे. छान वाटतं, मनाला प्रसन्न करतं. बाहेर एवढं ऊन आहे, इथे थोडंसं असं सावली वगैरे आहे, त्यामुळे जरा छान वाटतं. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर मित्रांनो, इथून आम्ही तिकीट काढलेली आहे आणि गार्डनची.
तर तुम्ही इथे बघू शकता, हे समोरच गार्डन आहे. हे बघा, सिद्धिगिरी गार्डन. आणि इथून ही गार्डनची एंट्री आहे. असं छान अशी एंट्री दिलेली आहे. मित्रांनो, आता इथे एंट्री केलेली आहे. इथे बघा छान असं हे दिसतंय. रिंकल पण पुढे आहे. हे रिंकल, हाय. तर कसं वाटतं हे? तर आता एंट्री आहे. आता बघूया, आम्ही एक्सप्लोअर करतोय. लेट्स सी. इथे पुढे बघा मूर्ती वगैरे आहे. तिथे छान अशी मूर्ती आहे. ते बघा, तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय आहे ते. तिथे पण मला वाटतं साधू संतांचे असे ऋषीमुनींचं त्याचं दाखवलेलं आहे. बघा, असं चलचित्र टाईप आहे हे. सप्तर्षी बघा, सप्तर्षी तसं म्हणलं पाहिजे. बघा, म्हणजे ऋषीमुनी बसलेले आहेत, ध्यानस्थ वगैरे अशा आहेत. काही मूर्त्या मला वाटतं खराब झाल्यामुळे काढल्या असतील. तिथे तर आहेत थोडेफार. तर बघा, पुढे बघूया अजून काय आहे का, दाखवतो मी तुम्हाला. सुकलेला धबधबा आहे हा बघा, बघतच असाल तुम्ही. हा बघा, सुकलेला आहे, काय ह्यात राहिलेलं नाही. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. छोटी छोटी फुलं आहेत. कमळ नाही येते. हा कमळच आहे. डोकं एवढं दुखतंय ना, एवढं. ऊन खूप आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे कोल्हापूरला खूप खतरनाक ऊन आहे. ऊन खूप आहे. म्हणजे सनस्क्रीन शिवाय तुम्ही बाहेर पडूच नका. तर तुम्हाला असं बोलेल, फिरायचं असेल तर सकाळी 12पर्यंत फिरून घ्या. त्याच्यानंतर घरी बसा, नंतर डायरेक्ट 3ला बाहेर पडा. सनस्क्रीन शिवाय फिरू नका. तर मित्रांनो, हे बघा पार्टिकेचे स्टॅच्यू आहेत. तुम्हाला दिसत असतील. आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग केलं, थोडीशी बाईक आहे. कॅक्टसचं झाड बघा तेवढं मोठं. माहीत नाही मी नाव बरोबर घेतो की नाही, बट जरी चुकीचं असेल तर कमेंटमध्ये सांगा मला हे चुकीचं नाव आहे. बट असं आहे, जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगतो. हे बापरे, हे बघा, हे कसं किती छान आहे. तर मित्रांनो, हे बघा केवढी मोठी कोल्हापुरी चप्पल. कोल्हापूरची शान, कोल्हापुरी चप्पल. खूप सारे असे स्टॅच्यूज आहेत, युनिक. हे बघा, हे बघा, त्रास्त माणूस, उन्हा आणि त्रस्त माणूस. बघा, इथे असं ब्रिज आहे आणि ब्रिजच्या खाली कलाकृती बघा. कलाकार, अंगामध्ये कलाकृती असले ना काही, हा असे सर्व कलागुण आपले बाहेर पडतात. कसं स्टॅच्यू किती भारी आहेत. हॅलो. तर हे बघा, वरती गेले रिंकल. आता बघूया आपण इथे पुढे. इकडे पण काहीतरी, इथे पण जाऊ आम्ही. तो पहिल्यांदा बघूया. बघा, इथे हे हृदय बस्ती म्हणून नाव आहे. शिरोलेप्पा आहे. हे बघा, हे पेटीमध्ये टाकलेलं आहे. हा बघा, कानामध्ये त्याचा हे टाकतोय. त्याच्या पुढचा कोणता आहे ते तुम्ही सांगा बाबा, हे तर सर्वांना माहिती आहे. हे काय, हे बघा, हे तर मॉलिश चाललंय. हे बघा, वमन, अद्वैतन. हे काय, हे काय करतोय बघा, हे बघा. आणि हे बघा, हे पायाची मॉलिश आहे इकडे. आणि सर्वात फेवरेट सर्वांचा हा काय प्रकार आहे तुम्हाला कोण सांगू शकेल का? हा काय करतोय? आणि पुढे हे पायाची आहे, ते आपण किडे लागतो ना तसं सिस्टम आहे. असं ऋषीमुनी आहे तिकडे. चला, तर मग मला वाटतं आता आम्ही इथून निघणार आहोत. खूप असं 2 दिवस आम्ही खूप एन्जॉय केला. आता अजून आम्हाला 2 ठिकाणी जायचं आहे. तर बघूया, आता थोडंसं ऊन कमी झालं का तिथं जायला जरा चांगलं वाटेल. कारण का उन्हामध्ये खूप आहे. आता आम्ही जेवणार आहोत थोड्या हॉटेलमध्ये जाऊन, आणि नंतर मग इथून आता जवळजवळ मला अर्धा तास लागेल कोल्हापूर सिटीमध्ये जायला. आता आम्ही इथून निघू. भर दुपारी आम्हाला निघावं लागणार आहे, ऑप्शन नाही. बट चला, तुम्ही हे सांगा, हे कान्हेरी मठ तुम्हाला
कसं वाटलं. जर तुम्ही कधी इकडे हा पट्ट्यात आलात तर हे आवर्जून बघा. चांगलं आहे, छान आहे, शांत आहे आणि एन्जॉय करा. ऊन आहे थोडंसं, अवॉइड करा सकाळी वगैरे येऊन जा. तर चला मग भेटूया मित्रांनो. इथे बघा, इथे जे मी बोललो ना मला आपल्याला म्युझियमला जायचं आहे, तर शहाजी छत्रपती म्युझियम म्हणून आहे. तर इथून आपल्याला जायचं आहे म्युझियम बघायला आणि त्याच्यानंतर मग आपण बघूया. त्याला तर इथे आपलं तिकीट काउंटर आहे, मी दाखवतो तुम्हाला. इथं तिकीट काउंटर आहे. तर मित्रांनो बघा, इथे आता आलो आम्ही. तिकडे गाडी पार्किंग केलेली आहे या साईडला आणि आता आम्ही चाललो आहे आतमध्ये पॅलेस बघायला. तर तिकीट काढलेली आहे. पुढे थोडं आतमध्ये डिस्टन्स चालत आहे, आता चालायला लागतं थोडंफार. तर मी इथे घोडा गाडी पण आहे. इथे बघा, तुम्ही बघू शकता आतमध्ये घोडा गाडी आहे. तर आता बघूया, चला आता आतमध्ये जातो आहे. ते तुम्ही बघू शकता इकडे ही एंट्री आहे इकडून अशी आणि इथेही तिकीट काढून इथं तिकीट वाटतं मे बी चेक होते. छान असं हे एंट्री पॉईंट आहे इथे आणि आतमध्ये असं हे पॅलेस आहे. बघू शकता, छान असं आहे, मोठा आहे, भव्य वास्तू आहे, पुरातन आहे. करवीर नगरीमध्ये कोल्हापूरचे राजे जे शाहू महाराज होते त्यांचं आहे हे शाहू पॅलेस. तर मित्रांनो आतमध्ये जाऊन आलो. आतमध्ये शूटिंग करण्यास सक्त मनाई होती. आतमध्ये या म्युझियममध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे करवीर जे संस्थान होतं त्याच्यासाठी त्यांचे जे वापरलेल्या वस्तू आहेत, महाराजांनी केलेल्या शिकारीचे सर्व फोटोज आणि ऑल सर्व तिथे आतमध्ये मेन्शन आहेत. आणि खूप साऱ्या असं तलवारी वगैरे जुन्या वस्तू, बंदुक्या वगैरे आहेत, बंदुका पण आहेत. त्या सर्व खूप छान आहे. तुम्ही पण एकदा येऊन आतमध्ये जर आलात कोल्हापूरला तर नक्की ट्राय करा, हे बघून घ्या. छान असं पॅलेस आहे. बघा मित्रांनो, छान असं इथे कमान आहे इकडून आणि इथे पाण्यामध्ये उतरण्यासाठी जागा आहे. तर तिथे बघणार तर हे बघा, छान असं राजघाट आहे. तर नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला बोलतो की आता हे एंड आहे, शेवट आहे आपल्या ट्रिपचं. 2 दिवसाची अशी ट्रिप छान अशी झालेली आहे. दोन्ही देवदर्शन केलं, प्लस फिरलो, खूप टाईम बाईक चालवली इकडे आणि एवढं उन्हामध्ये चालवलं, खूप मजा आली. तुम्हाला आता मला एवढं सांगायचं की व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि आम्हाला असेच तुम्हाला अजून ब्लॉग आमच्या दोघांचे बघायचे असतील तर एकदा टाईम मी करेन व्हिडिओ ब्लॉग कधीतरी इन्स्टॉल करेल. जर तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा. असेच आम्ही कंटेंट बनवायचा प्रयत्न करू थोडंफार. तर आता एवढं सांगेल की आमची कॅब आमची ॲक्च्युली ट्रॅव्हल बुक केलेली आहे, ती आता आम्ही ती पकडणार आणि मग उद्या सकाळपर्यंत मुंबईमध्ये असेल. बट आता ह्याच्यापेक्षा चांगला स्पॉट व्हिडिओला एंड करायचा कुठला वाटत नव्हता मला. सो आता मी हा व्हिडिओ इथे ब्लॉग एंड करतो आहे. तर इंटर तुला हे 2 दिवस कसे वाटले? मला तर खूप छान गेले. देवदर्शन झालं, मस्त ट्रीप झाली 1-2 दिवसाची. अजून 2 दिवस एक्स्ट्रा असं तर अजून एक्सप्लोअर केलं असतं. पण छान गेली, खूप छान गेली. येस, मजा आली, भरपूर शांत. आणि आता 6 वाजलेत आणि 6 वाजता इथे हे जे सूर्यास्त वगैरे जे होतं आहे ते खूप छान होतं आहे. तर बघा तुम्ही आता एंडला खाली एक व्हिडिओ टाकतो इथे, तुम्ही तो बघा आणि मग ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि हां, चॅनल थोडा सबस्क्राईब करून जर आम्हाला सबस्क्राईबर वाढले तर आम्हाला अजून चांगलं वाटेल की व्हिडिओ अजून अपलोड करूया. तुम्ही बघत राहा आणि नक्की कमेंट करून सांगा आम्हाला की अजून आम्ही काय करू. तसंच आम्हाला तुम्ही इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. इंस्टाग्रामवरती आपल्या खूप सारे व्हिडिओज आहेत आणि तिथे आम्ही ट्रॅव्हलचे व्हिडिओ टाकत असतो, ते पण तुम्ही नक्की बघा.